वेलकम टू ऑल ऑफ यू. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इनोवेव्ह IT अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व आरोग्यसेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या सर्वेक्षणासाठी विकसित करण्यात आलेल्या अँड्रॉईड ॲप IBWG च्याबद्दल आपण एक ट्रेनिंग घेणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉईड मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला IBWG सर्च करायचे आहे. जसे की प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला IBWG सर्च करायचं आहे. त्यानंतर IBWG टाकले की तुम्हाला सुरुवातीलाच एक ब्ल्यू कलरमध्ये IBWG 11 MBचा तो ॲप्लिकेशन आहे, त्याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल बटनवरती क्लिक केल्यावरती काही वेळ थांबायचं आहे. प्रोसेसला काही वेळ घेणार. त्यानंतर जशी इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाली त्यानंतर इथे 2 बटन येणार, अनइन्स्टॉल आणि ओपन. इथे आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन बटनवरती क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला आपलं ॲप्लिकेशन ओपन होणार. एक पेज ओपन होणार. IBWG सर्वे ॲप्लिकेशन कंडक्टेड बाय MPCB. त्यानंतर साइन इनचा एक फॉर्म येणार. त्यामध्ये आपल्याला इथे युजर नेम आणि पासवर्ड मेन्शन करायचं आहे. युजर नेम आम्ही तुम्हाला जे प्रोव्हाइड करू ते युजर नेम तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर जो पासवर्ड आहे तो पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, तो इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. सुरुवातीला आपण इथे युजर नेम पुट करणार आहे. युजर नेम तुम्हाला प्रॉपर पुट करायचं आहे इथे. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपण साइन इन या बटनवरती क्लिक करणार. त्यानंतर इथे आपला एक सर्व्हेअर डॅशबोर्ड ओपन होणार. त्यामध्ये आपल्याला रजिस्टर्ड SCF अलोकेटेड टुडे जो 17 नंबर आकडा दिलेला आहे तो इथे तुम्हाला मेन्शन होणार. याच्यामध्ये या ब्लॉकमध्ये जाऊन तुम्हाला एक आयची बटन दिसणार. त्या आयच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे नंबर ऑफ हॉस्पिटल जे आम्ही तुम्हाला रजिस्टर्ड केलेलं आहे ते तुम्हाला इथे मेन्शन होणार आहे. आता आपण इथे नंबर ऑफ मीन्स 17 जवळपास 17 SCF आपण इथे अलोकेट केलेले आहे. त्यामध्ये आपण एक सर्वे करूया. त्यामध्ये आपण एक आराम मायक्रो लॅब म्हणून आहे, इथे एक एडिटची बटन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण क्लिक करणार तिथे एक आपल्याला एक अलाउ IBWG टू ॲक्सेस दिस डिव्हाइस लोकेशन हे ओपन होणार. इथे आपल्याला व्हाईल युजिंग दिस ॲप या याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 5 टॅब ओपन होताना दिसतील. 5 म्हणजे त्यातला एक बेसिक इन्फो, जिओ टॅग, 3rd नंबरला आहे हॉस्पिटल डिटेल्स, 4th नंबरला आहे क्वालिटी ऑफ वेस्ट आणि 5 नंबरला आहे क्वेश्चनरीज डिटेल्स. सुरुवातीला आपण इथे बेसिक डिटेल्स बघूया. यामध्ये सुरुवातीला आपल्याला नेम ऑफ द SCF येणार जो आपण अलोकेट केलेला आहे. नेम ऑफ द SCFमध्ये जर काही करेक्शन असतील, स्पेलिंगमध्ये करेक्शन असतील ते तुम्ही इथे करेक्शन करू शकता. लॅब्स आहे, लॅबला तुम्ही इन केस त्याच्यामध्ये जर लॅब्स असेल तर तुम्ही लॅब्स करू शकता किंवा करेक्ट असेल तर तुम्ही त्याला ॲज इट इज ठेवू शकता. त्यानंतर इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, त्यांचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आपल्याला पुट करायचं आहे. इयर तिथे पुट करायचं आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. 2012. त्यानंतर इथे खाली तुम्हाला ओकेचं एक बटन येणार, कॅन्सल आणि ओके या ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर टाईप्स, नंबर कुठले टाईप्स आहे SCFचे, बेडेड आहे, क्लिनिकल आहे, डिस्पेन्सरी आहे, त्यानंतर होमिओपॅथी आहे, मोबाईल हॉस्पिटल्स आहे, हे तुम्हाला इथे पुट करायचं आहे. जे कुठलं असेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. जसं की मी इथे सिलेक्ट करतो आहे बेडेड हॉस्पिटल्स. त्यानंतर ऑनरशिप, इथे ऑनरशिप काय आहे, 1 मिनिट. आता आपण इथे बोलूया ऑनरशिप ऑफ द SCF. स्टेट गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे. इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतील. या इथे तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. मी इथे सिलेक्ट करतो आहे प्रायव्हेट. त्यानंतर ॲड्रेस,
ॲड्रेस 1 आहे, त्यामध्ये 405 ॲटलांटा शॉपर्स हा एक ॲड्रेस आपल्याला आलेला आहे. जर हा ॲड्रेस अपडेटेड नसेल तर इथे आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे. जसा नाशिकचा ॲड्रेस आहे, इथे जर काही कुठला तरी काही वेगळा ॲड्रेस असेल किंवा काहीही अपडेट असेल, यामध्ये तुम्हाला पिनकोड ॲड करायचा असेल तर तुम्ही पिनकोडसुद्धा इथे ॲड करू शकता, जो कुठला असेल. ठीक आहे. त्यानंतर ॲड्रेस 2, त्यामध्ये पण तुम्ही काही असेल तो पण पुट करू शकता. स्ट्रीट आहे, स्ट्रीटमध्ये कुठला रोड आहे, काय आहे ते सगळं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर पिनकोड तो ऑटोमॅटिक राहील. स्टेट, त्यानंतर ग्रुप नाशिक डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट अहमदनगर, तालुका अकोले, याला तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही, हे फिक्स राहणार. त्यानंतर आपण जातो आहे सिटीकडे. तुम्हाला सिटीवरती क्लिक केल्यानंतर एवढे ऑप्शन्स तुम्हाला येतील, त्यातली जे ॲप्रोप्रिएट सिटी असेल ते तुम्हाला इथे पुट करायची आहे. त्यानंतर नेम ऑफ द कॉन्टॅक्ट पर्सन, कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव काय आहे, तर इथे तुम्हाला जो कुठला SCFमध्ये तुम्ही जाणार तिथला कॉन्टॅक्ट पर्सन जो आहे त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर व्हॉट्सॲप नंबर, आपल्याला व्हॉट्सॲप नंबर इथे मेन्शन करायचा आहे, जे मी इथे पुट करतो आहे. व्हॉट्सॲप नंबर हा प्रॉपर असायला पाहिजे, 10 डिजिट असायला पाहिजे. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा 10 डिजिटमध्ये असायला पाहिजे, प्रॉपर असायला पाहिजे. त्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सनल ईमेल आय डी, आता पर्सनलची ईमेल आय डी काय आहे, ज्याला आपण कॉन्टॅक्ट केला आहे, त्याने जर दिली तर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. जसे की मी raj@gmail.com केला आहे. त्यानंतर URL ऑफ वेबसाईट, जर त्या हॉस्पिटलचं URL असेल, मोठं हॉस्पिटल जर असेल त्याचा मेनली URL असतोच, तर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर SCF ऑनर डिटेल्स, SCFची ऑनरची डिटेल्स काय आहे तर त्याचं नाव काय आहे ऑनरचं, जसं मी इथे पुट केलं आहे. त्यानंतर ऑनरचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तो पण आपल्याला 10 डिजिटमध्येच पाहिजे आहे. त्यानंतर ऑनरचा ईमेल आय डी काय आहे, तर तो आपल्याला इथे असेल तर त्यांनी प्रोव्हाइड केला असेल तर आपल्याला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर रिमार्क आपल्याला टाकायची आहे, जे कुठली रिमार्क आहे, आता मी इथे रिमार्क ओके टाकतो आहे. त्यानंतर नेक्स्ट जाता आपण क्लिक टू अपलोड फोटो ऑफ SCF. यामध्ये मॅक्झिमम 6 फोटो आपल्याला दिलेले आहे. यामध्ये आपल्याला 6 फोटो टाकायचे आहे टोटल, पण यामध्ये एक फोटो अशी असणार की ती मॅन्डेटरी असणार. ती फोटो कुठली असणार, तर एक हॉस्पिटलचा जो नाव आहे समोरनं तो आपल्याला इथे पुट करायचा आहे. जसं की मी तुम्हाला फोटो काढून क्लिक करून सांगतो आहे. बघा, मी एक फोटो अपलोड करून दाखवतो आहे तुम्हाला. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर व्हाईल युजिंग दिस ॲप येणार आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅमेरा तुमचा ऑन होणार. हा फोटो आहे सुरुवातीला, हा एक फोटो मॅन्डेटरी आहे, त्यामध्ये तुमचं हॉस्पिटलचं नाव यायला पाहिजे, डॉक्टर नेम आहे, हा एक फोटो सुरुवातीला आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला याला सेव्ह करायचं, ओके करायचं आहे. तुम्ही इथे मॅक्झिमम 6 नंबर ऑफ फोटोज तुम्ही इथे घेऊ शकता. आपल्याला काही आतमधले पण फोटोज घ्यायचे आहे तर तुम्ही 6 फोटो घेऊ शकता. सध्या इथे मी 2 फोटो अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला मी इथे 2 फोटो ॲड केल्यानंतर इथे एक प्रिव्हियस आणि एक सेव्ह अँड नेक्स्टची बटन येणार आहे. त्यामध्ये मी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर आपल्याला हा एक पेज ओपन होणार. त्यामध्ये आलेला आहे, डज युअर फॅसिलिटी हॅव अ व्हॅलिड कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी. तर त्यांच्याकडे जर CBWTFची फॅसिलिटी असेल तर ते येस करतील. त्यांनी जर आपल्याला येस करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द CBWTF ऑपरेटर थ्रू विच वेस्ट आर डिस्पोज ऑफ. यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स येतील की काय ऑपरेटर्स आहे तुमच्याकडे, की तुम्हाला इथे हे ऑप्शन्स मिळतील की श्री गोविंद बायोमेडिकल, त्यांच्याकडे जे कुठला अवेलेबल आहे, त्यांच्याकडे जे येतात ऑपरेटर, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे.
त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर लगेच त्यांचं जे डिस्टन्स आहे किलोमीटरमध्ये ते किती आहे ते सुद्धा इथे मेन्शन होणार. त्यानंतर इज मेंबरशिप सर्टिफिकेट अवेलेबल, जर त्यांच्याकडे मेंबरशिप सर्टिफिकेट अवेलेबल असेल CBWTFचं तर तुझे इथे आपल्याला येस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक इथे फोटो क्लिक करायची आहे. ते फोटो कशी असणार, एक मी फोटो तुम्हाला घेऊन दाखवतो. अशी ती एक फोटो असणार. आपल्याला अशी एक फोटो सर्टिफिकेटची काढायची आहे आणि ओके प्रेस करायचं आहे. ठीक आहे. जर त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल CBWTFचं तर इथे आपल्याला नो मेन्शन करायचं आहे. नो मेन्शन केल्याच्या नंतर लगेच कन्फर्म करायचं आहे. पण आपल्याकडे आता आहे तर आपण तिथे येस केलेलं आहे. त्यानंतर कन्फर्म अँड नेक्स्ट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण आलो आहे थर्ड टॅबला, हॉस्पिटल डिटेल्स. इथे सर्व्हिस ऑफर्ड आलेला आहे. इथलं कुठल्या सर्व्हिस ऑफर्ड करता येतो SCF. त्यामध्ये हार्ट आहे, कॅन्सर आहे, ऑर्थोपेडिक, जो कुठला असेल, नंबर ऑफ असेल, मल्टी स्पेशालिटी असेल तर तुम्ही एकपेक्षा जास्तसुद्धा तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इज द फॅसिलिटी बेडेड ऑर नॉन बेडेड अवेलेबल्स. तर यामध्ये जो फॅसिलिटी सेंटर आहे तो बेडेड आहे की नॉन बेडेड आहे. जर तो बेडेड असतील तर त्याचं BNH रजिस्ट्रेशन डेट आपल्याला मेन्शन करायची आहे आणि त्याची एक्सपायरी डेट आपल्याला मेन्शन करायची आहे. जे सर्टिफिकेट त्यांच्याकडे अवेलेबल असतील त्यावरती तुम्हाला चेक करून इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आणि जर नॉन बेडेड असेल तर तुम्ही नॉन बेडेडवरती जाऊन इथे नॉन बेडेड टाईप तुम्ही इथे क्लिक करू शकता. क्लिनिकल आहे, काय आहे, डिस्पेन्सरी आहे, त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण आता आपण इथे बेडेड सिलेक्ट केलेला आहे. तर बेडेडमध्ये रजिस्ट्रेशन डेट, एक्सपायरी डेट, त्यानंतर फ्लोअर डिटेल्स. फ्लोअर डिटेल्समध्ये गेलो आपण की नंबर ऑफ बिल्डिंग्स किती आहेत. आपण इथे क्लिक केलं की त्यामध्ये आपला नंबर ऑफ बिल्डिंग्स किती आहे हॉस्पिटलचा आहे. तर एक बिल्डिंग असणार. आपण इथे एक सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर बिल्डिंग नेम, आपण इथे जर इन केस नंबर ऑफ बिल्डिंग जर 2 सिलेक्ट केला आहे तर आपला खाली बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2 असा डेटा ओपन होणार, टेबल ओपन होणार. बिल्डिंग नंबर 1मध्ये फ्लोअर किती आहे, त्याच्या बाजूला फ्लोअर आहे, त्यावरती आपण फ्लोअरसुद्धा मेन्शन करू शकतो की फर्स्ट बिल्डिंग माझी 2 फ्लोअरची आहे, सेकंड बिल्डिंग माझी ती पण 2 किंवा 3 जे काही आहे ते आपण इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर त्यांचा आपण इथे काउंट, टोटल रूम्स किती आहे, टोटल बेड्स किती आहे, त्याचा खाली लगेच त्याचा आपल्याला काउंट येणार आहे. त्यामध्ये बिल्डिंग 1 मी इथे 1 मेन्शन करतो आहे, बिल्डिंग 2 पण मी इथे 1 मेन्शन करतो आहे. त्यानंतर बिल्डिंग 1 आणि फ्लोअर आपण त्यांचा काउंटसुद्धा इथे पुट करायला पाहिजे की नंबर ऑफ बेड्स किती आहे, टोटल रूम्स किती आहे माझ्याकडे 2 आणि टोटल बेड्स किती आहे त्या रूममध्ये तर 5. त्यानंतर बिल्डिंग 2मध्ये गेलो आहे मी. बिल्डिंग 2मध्ये सुद्धा मी टोटल 4 रूम्स आहे आणि मी त्याला टोटल 4 बेड दिलेले आहे. त्यानंतर बेड इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्ण खाली येईल जे आपण वरती फिल केलेली आहे फ्लोअरमध्ये. टोटल बेड किती आहे आपल्याकडे 5 + 4 9. इथे टोटल नंबर ऑफ बेड्स 9 मेन्शन होणार. त्यानंतर टाईप्स ऑफ बेड, टाईप्स ऑफ बेडमध्ये आपल्याला जनरल आहे, मॅटर्निटी आहे, ICU आहे, जे कुठलं असेल तो आपल्याला इथे पुट करायचा आहे. त्यानंतर ॲव्हरेज ऑक्युपन्सी पर डे, ॲव्हरेज ऑक्युपन्सी किती आहे पर डेची ते आपल्याला इथे मेन्शन करायची आहे की माझ्याकडे 25 आहे, काय आहे. नंबर ऑफ पेशंट इन OPD पर डे, OPDमध्ये पर डेमध्ये किती आहे तुमच्याकडे तर आपण तिथे मेन्शन करूया 10. त्यानंतर ऑक्युपेसीमध्ये जाणार. ऑक्युपेसीमध्ये लास्ट 5 इयरमध्ये किती तुमची ऑक्युपेसी झाली होती, काय ऑक्युपाय केलं तुम्ही, किती ऑक्युपाय तुमच्या कंपनी ऑफिस SCFचं होतं ते इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मंथली, सीझनली, इयरली, 2012, 13, 14, 15, 16. ठीक आहे. यामध्ये आपल्याला पर्सेंटेजवरती इयरली सर्व पुट करायचं आहे, एक 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 हे पूर्ण फिल करायचं आहे 2016 पर्यंत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण आलो आहे 4 टॅबवरती, क्वांटिटी ऑफ वेस्टेज. यामध्ये करंट क्वांटिटी डिस्पोज इन kg पर मंथ यामध्ये आपल्याला याचा ॲव्हरेज आपल्याला काढून इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे.
सिरियल नंबर दिलेला आहे, कॅटेगरी दिलेली आहे आणि क्वांटिटी दिलेली आहे. सिरियल नंबर 1 वरती येलो कलर आहे, त्यावरती आपलं किती पर के-जी डिस्पोज डेटा आहे, डिस्पोज क्वांटिटी आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायची आहे. मी इथे 12 केलेलं आहे. रेडमध्ये पण 15 आहे. जे कुठलं हॉस्पिटलमध्ये जे तुम्हाला सांगतील डॉक्टर तेच तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा फोर्स करायचा नाही आहे. त्यांनी जे सांगितलं आहे तेच तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्टमध्ये जाऊया. या बटनवरती क्लिक केल्यानंतर काही क्वेश्चनरीज डिटेल्स आपल्याकडे येतील 5व्या टॅबवरती. त्यानंतर इथे जवळपास आपल्याला 20 ते 21 क्वेश्चन दिलेले आहे. सगळे क्वेश्चन येस आणि नोच्या फॉर्ममध्ये दिलेले आहे. काही क्वेश्चन येसच्या फॉर्ममध्ये दिला आहे, त्यामध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता मी सुरुवात करतो आहे फर्स्टपासनं. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेथड आर यूज्ड फॉर द डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट. यामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स येणार. इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. प्लीज सिलेक्टवरती आपण जर क्लिक केलं तर यामध्ये आपल्याला कॅपिटेटिव्ह इन्सर्शन्स, डीप ब्युरल्स आणि CBWTF काय आहे इथे आपल्याला एक मेन्शन करायचं आहे. आता मी इथे फर्स्टवाला ऑप्शन मेन्शन करतो आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चनवरती. सेकंड क्वेश्चनवरती क्लिक केलं की तुम्हाला हाऊ डज SCF हॅव व्हॅलिड कंबाईंड कन्सेंट अँड बायोमेडिकल वेस्ट ऑथरायझेशन. इथे एक सर्टिफिकेट आहे कन्सेंट अँड बायोमेडिकल वेस्ट ऑथरायझेशन. इथे जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला इथे इश्यूज, डेट अँड व्हॅलिडिटी इथे मेन्शन करायची आहे. जे कुठलं सर्टिफिकेटवरती व्हॅलिडिटी दिली असेल इथे आपल्याला मेन्शन करायची येस केल्यानंतर. आणि इथे आपल्याला एक फोटो अपलोड करायचा आहे. जर तुम्ही येस केलं असणार तर आपल्याला कंपल्सरी मॅन्डेटरी हा फोटो आपल्याला क्लिक करून याची स्नॅप आपल्याला अपलोड करायची आहे. जसं की मी इथे करतो आहे. ओकेच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ही फोटो इथे अपलोड होऊन जाणार. इन केस त्यांच्याकडे जर हे सर्टिफिकेट नसेल त्यावरती आपल्याला नो क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती जायचं आहे. इन केस त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट इन प्रोसेसमध्ये असेल तर इन प्रोसेसवरती जायचं आहे. त्यांच्याकडनं आपल्याला त्या डेट घ्यायची आहे की कुठल्या डेटला आहे ती डेट सिलेक्ट करून ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि जे कुठली त्यांच्याकडे स्लिप असेल ती आपल्याला क्लिक करायची आहे, ती फोटो घ्यायची आणि अपलोड करायची आहे. त्यानंतर इथे व्हॅल्यू एंटर करायची आहे. ठीक आहे. आता आपण इथे येस केलेला आहे. येस केला आहे. त्यानंतर एक फोटो घेतलेली आहे आपण आणि त्याची किती व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला व्हॅल्यू म्हणजे त्याचा नंबर आपल्याला इथे पुट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरवरती क्लिक केलं की ऑनलाईन ॲन्युअल रिपोर्ट ऑफ बायोमेडिकल वेस्ट ऑफ प्रिसिडिंग कॅलेंडर युअर सबमिटेड टू द स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड. या क्वेश्चनमध्ये जर आपण येस केलं त्यांना, ठीक आहे, ऑनलाईन ॲन्युअल रिपोर्ट ते आपल्याला मागत आहे. तर त्यांच्याकडे जर बायोमेडिकल वेस्ट त्यांच्याकडे जर प्रिसिडिंग कॅलेंडर असेल, त्यांच्याकडे सबमिट केलेलं असेल तर इथे येस करायचं आहे. तिथे तुम्हाला डेट मेन्शन करायची आहे. त्यानंतर त्याची एक क्लिक आपल्याला टाकायची आहे. जी कुठली डेट असेल एक पिक आपल्याला इथे करून टाकायची. जसं की मी एक क्लिक घेतो आहे. तुम्हाला तिथे सर्टिफिकेट मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. त्याचा एक नंबर इथे पुट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. इन केस त्यांच्याकडे जर हे नसेल तुम्हाला इथे नो मेन्शन करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा फोर्स करायचा नाही आहे. इन केस त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर नो करायचं आहे. त्यांनी दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे. नसेल तर नो, असेल येस करायचं आहे. त्यानंतर ती फोटो त्यांना मागायची आहे, सर्टिफिकेट मागायचं आहे आणि आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. आता आपण इथे नो केला आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलेला आहे. आता सोर्स ऑफ वॉटर काय आहे त्यांचा. सोर्स ऑफ वॉटरमध्ये तुम्हाला इथे काही ऑप्शन्स येतील. सरफेस आहे, ग्राउंड वॉटर आहे की टँकर आहे. जे कुठलं आहे आपण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्यांच्याकडे जर बिल असतील, त्यांनी बिल दिलं तर त्या बिलची तुम्हाला एक फोटो घ्यायची, क्लिक करायचा आहे. फोटो क्लिक करून
ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी. त्यांच्याकडे कुठली वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे का? जर असेल येस केलं आहे, आपण येस करायचं आहे. जे कुठली आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. नसेल तर नो करायचं आहे. आपण इथे येस करतो आहे, सिलेक्ट केला आहे STP आणि आपण सेव्ह अँड नेक्स्ट करणार आहे. त्यानंतर 6 क्वेश्चन, इज ऑपरेशन थिएटर अवेलेबल ॲट ECF. त्यांच्याकडे ऑपरेशन थिएटर अवेलेबल आहे का आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. की त्यांच्याकडे 2 ऑपरेशन थिएटर आहे. इथे नंबर ऑफ व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे. असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. आता मी इथे येस करतो आहे, एंटर व्हॅल्यू 2 केलेलं आहे मी आणि सेव्ह अँड नेक्स्ट करतो आहे. त्यानंतर 7, ॲनी इन हाऊस लॉन्ड्री. त्यांच्याकडे कुठली इन हाऊस लॉन्ड्री आहे का, किती आहे, तर तिथे व्हॅल्यू पुट करायचे आहे. त्याची सायकल किती आहे, कशा आहे, ते तुम्हाला इथे युजेस किती होत आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर नसेल तर नोवरती जायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, इज देअर अ डिझिग्नेटेड सेपरेट सेंट्रल स्टोरेज एरिया फॉर बायोमेडिकल वेस्ट. कुठला सेपरेट बायोमेडिकल एरिया त्यांच्याकडे आहे का वेस्टेजसाठी. तर येस म्हटलं त्यांनी तर तुम्हाला इथे एक फोटो क्लिक करायचे. येसवरती केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आहे कसं आहे. तुम्ही बघू शकता मी कॅमेरामध्ये गेलो आहे, कॅमेरामधनं एक मी फोटो क्लिक करतो आहे. या टाईपची ते एक फोटो असणार आणि फोटो क्लिक करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. जर त्यांच्याकडे नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर 9th नंबरच्या क्वेश्चनवरती आपण जाणार. हाऊ द बायोमेडिकल वेस्ट जनरेटेड ॲट पेशंट बेड्स ट्रान्सपोर्टेड टू द सेंट्रल स्टोरेज एरिया. तर त्यांच्याकडे काय आहे नंबर ऑफ ट्रान्सपोर्टेड, त्यांच्याकडे किती आहे. हाऊ द मेडिकल वेस्ट जनरेटेड स्टोरेज एरिया. तर आपण इथे मेन्शन करू शकतो की 2. जे कुठली व्हॅल्यू असेल ते आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे. एंटर टेक्स्टमध्ये करायचं आहे. किती कशाने करते आहे, कंटेनरनी करते आहे, कंटेनर आपण टाकू शकतो. जे कुठलं आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. कंटेनर असतील, त्यानंतर प्लॅस्टिक बॅग्स असतील, आपण इथे ते टेक्स्टमध्ये मेन्शन करू शकतो जे ते यूज करत असतील ट्रान्सपोर्ट करता. त्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट करणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 आहे, हाऊ यू अवेअर द स्टाफ रिगार्डिंग बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. इथे प्लीज सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनल ट्रेनिंग आहे, पोस्टर, प्ले कार्ड फॉर गायडन्स. तुम्ही काय कुठल्या पद्धतीने तुम्ही त्याचा अवेअरनेस करता स्टाफसाठी, तर आपण ते ट्रेनिंगवरती सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11वरती गेलेलो आहे आपण. हाऊ फ्रिक्वेंटली इज बायोमेडिकल वेस्ट कलेक्टेड फ्रॉम युअर फॅसिलिटी. यावरती तुम्ही बायोमेडिकल वेस्ट कलेक्टेड तुमची फॅसिलिटी विकली असतो, डेली असतो की बाय विकली, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. मी डेली सिलेक्ट केला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, डज द फॅसिलिटी मेंटेन रेकॉर्ड ऑफ बायोमेडिकल वेस्ट जनरेशन अँड डिस्पोजल. तुम्ही बायोमेडिकल वेस्ट जनरेशन अँड डिस्पोजल तुम्ही करता का, तुम्ही रेकॉर्ड मेंटेन करता का त्याचं. त्यांनी जर म्हटलं की हो आम्ही रेकॉर्ड मेंटेन करतो, येस करायचं आहे. त्यांनी म्हटलं नाही तर नो करायचं आहे. आपण इथे येस म्हणतो आहे. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर येस आणि नोमध्ये आपल्याला द्यायचं आहे. कुठल्याही गोष्टीला फोर्स करायचा नाही आहे की त्यांनी येस म्हटलं तर येस, नो म्हटलं तर नो. त्यानंतर हाऊ यू डिस्पोजल द सायकोटॉक्सिक ड्रग्स. एंटर टेक्स्ट मेल इथे तुम्ही मेन्शन करू शकता की कंटेनर आहे, ठीक आहे. त्यानंतर मी ते कंटेनर टेक्स्ट टाकलेला आहे कंटेनरमध्ये आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14मध्ये जाऊया आपण. हाऊ यू डिस्पोज ब्रोकन ऑर एक्सपायर्ड थर्मोमीटर कंटेनिंग मर्क्युरी. इथे पण तुम्हाला मेन्शन करायचं. तर इथे आपल्याला एंटर टेक्स्टमध्ये आपण पुट करूया स्कॉच टेप. याचा यूज आपण करतो की हाऊ डू यू डिस्पोज ब्रोकन ऑर एक्सपायर थर्मोमीटर्स कंटेनिंग मर्क्युरी. जो कुठला ते सांगतील आपल्याला तेच इथे मेन्शन करायचं आहे.
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 15. ऑल शार्प्स, निडल्स, स्काल्प्स एक्सेट्रा डिसइन्फेक्टेड अँड डिस्पोज्ड ऑफ इन पिक्चर्स प्रूफ कंटेनर. त्यांनी जर म्हटलं येस, तुम्ही जे निडल्स आहेत ते तुम्ही कुठे डिस्पोज करता, त्यानंतर तुम्हाला त्यांनी येस म्हटलं तर तुम्हाला इथे एक फोटो क्लिक करायची आहे. जे कुठे फोटो त्यानंतर ओके करायचं आहे. जे तुम्हाला जर तिथे त्यांनी कंटेनर ठेवला असेल तिथला तुम्हाला एक प्रूफ म्हणून एक फोटो घ्यायचा आहे, तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. जर नसेल तर नो करायचं आहे, असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. डज युअर फॅसिलिटी परफॉर्म प्री ट्रीटमेंट फॉर येल्लो कॅटेगरी वेस्ट मायक्रोबायोलॉजी आणि क्लिनिकल लॅबोरेटरी वेस्टेज. त्यांनी जर इथे येस म्हटलं आहे तर तुम्हाला इथे काही ऑप्शन्स येणार, ऑटोक्लेविंग, मायक्रोकेविंग अँड अदर. मायक्रोवेविंग मी इथे सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यांनी जर नो म्हटलं आहे तर तुम्हाला नो क्लिक करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा फोर्स करायचा नाही आहे. आता मी इथे मायक्रोवेविंग सिलेक्ट केलेलं आहे कॅटेगरीमध्ये, कॅटेगरी वेस्टमध्ये. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 इज अ बारकोड सिस्टम फॉर वेस्ट मॅनेजमेंट बिंग फॉलो. ते बारकोड सिस्टम ते काही फॉलो करते आहे का वेस्टेज करता. तर येस म्हटलं त्यांनी तर कुठली, तर बारकोड प्री प्रिंटेड ऑन द वेस्ट बॅग्स, हे 4 तुम्हाला इथे पॉईंट्स येतील. प्री प्रिंटेड बारकोड स्टिकर मी इथे एक सिलेक्ट करतो आहे. जे कुठले ते सांगतील ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर आपण येतो क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18मध्ये इज देअर अ टूल अवेलेबल टू वेई द वेस्ट. यामध्ये कुठलं ते वेइंग इन्स्ट्रुमेंट ते यूज करता आहे त्यांच्याकडे आहे की नाही, तो टूल आहे की नाही. त्यांच्याकडे जर असतील ते येस करायचं. आणि कुठलं आहे, ॲनालॉग आहे, डिजिटल बॅलन्स आहे, कुठला आहे. आता मी ते ॲनालॉग सिलेक्ट करतो आहे. तर त्यांच्याकडे जर नसतील कुठली वेइंग मशीन टूल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. ठीक आहे, आता मी ते येस करतो आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19. आर देअर डेडिकेटेड स्टाफ अँड प्रोटेक्टिव्ह गिअर्स फॉर हँडलिंग बायोमेडिकल वेस्ट. तुमच्याकडे कुठे डेडिकेटेड स्टाफ आहे का याचे बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग करण्याकरता. जर त्यांच्याकडे असतील तर यस आणि एंटर दी व्हॅल्यूज. किती त्यांच्याकडे स्टाफ आहे, त्यांनी तो ट्रेन केला आहे आणि ते बायोमेडिकल वेस्ट हँडल करत आहे, तर मी ते 2 मेन्शन करतो आहे. नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20वरती आलो आपण की इज SCF सबमिटेड द CCA बँक गॅरंटी टू MPCB ॲज पर CCA. त्यांच्याकडे कुठली बँक गॅरंटी आहे का CCAची MPCBकडनं, हे तुम्हाला इथे सबमिट करायचे आहे. त्यांच्याकडे जर असतील तर येस करायचं आहे आणि तुम्हाला इथे एक फोटो क्लिक करायचा आहे, जसं का मी करतो आहे. बघू शकता इथे मी कॅमेरा ऑन करतो आहे आणि अशा पद्धतीचं एक तुम्हाला सर्टिफिकेट असणार, बँक गॅरंटी सर्टिफिकेट. क्लिक करायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. असेल त्यांच्याकडे तर येस, नसेल तर नो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21 क्वेश्चन आहे डज SCF हॅव अ व्हॅलिड बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. BNAचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे का. जर त्यांच्याकडे असतील तर येस करायचं आपल्याला. त्यानंतर त्याची व्हॅलिडिटी लिहायची आपल्याला, त्यांची व्हॅलिडिटी डेट किती आहे त्यांच्याकडनं त्या सर्टिफिकेटवरनं. आणि त्यानंतर आपल्याला इथे तो एक फोटो क्लिक करायचा आहे, जसा मी आता करणार आहे. तुम्ही बघू शकता आता मी फोटो क्लिक करणार आहे. कॅमेरामध्ये जायचं आहे आणि या पद्धतीचं एक सर्टिफिकेट असणार आहे. ओके करायचं आहे आणि एंटर व्हॅल्यू, त्याचा जो नंबर आहे UN नंबर तो तुम्हाला इथे पुट करायचा आहे, जो कुठला असेल. त्यानंतर जो सर्टिफिकेटवरती असेल तोच नंबर इथे आपल्याला मेंबरशिप नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वे क्वेश्चन क्रिएटेड सक्सेसफुली. पूर्ण सक्सेस झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 2 बटन येणार, एक प्रिव्हियस आणि कन्फर्म अँड सेव्ह. आपल्याला आता पूर्ण क्वेश्चन 5व्या नंबरचा जो टॅप आहे तो पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर, क्वेश्चन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला कन्फर्म अँड सेव्हची एक बटन दिसणार राईट साईडला, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती आपण क्लिक करूया.
क्लिक केलं. त्यानंतर इमेज ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन जो कुठला असेल, तुम्ही जिथे गेला SCFला, त्याचा तुम्हाला एक इथे फोटो क्लिक करायचा आहे. मी तुम्हाला इथे फोटो क्लिक करून दाखवतो आहे. त्यानंतर इथे ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक सिग्नेचर घ्यायची आहे. ठीक आहे. जो कुठला कॉन्टॅक्ट पर्सन आहे त्यांच्याकडनं तुम्हाला इथे एक सिग्नेचर घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 2 बटन येतील, प्रिव्हियस आणि सेव्ह अँड सबमिट. तुम्हाला इथे सेव्ह अँड सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीने तुमचा हा सर्वे चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार, डेटा सेव्ह सक्सेसफुली, सर्वे ID 265. ठीक आहे. बस. थँक्यू.